ते पाणी पेट्रोल डिझेल इतकं उतरलेलं आहे का ते विहिरीच्या म्हणजे जनावरांच्या कामी नाही, माणसाच्या पिण्याच्या कामी नाही आणि आमची खूप मोठी नुकसान झालेली आहे। जनावरांची चारा पाण्याचे हाल झालेले आहे। नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरानजीक असलेल्या अनकवाडे हद्दीतील शेतकरी संपत चव्हाण यांच्या विहिरीत डिझेल आणि पेट्रोल उतरल्याने एकच खळबळ उडाली आहे। हे पेट्रोल डिझेल जवळूनच जाणाऱ्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या पाईपलाईन लिकेजमुळे उतरले की कोणीतरी खोडसाळपणा करून हे डिझेल पेट्रोल या विहिरीत सोडले याबाबत शोध सुरू असून या घटनेची माहिती मिळताच भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व सर्व परिस्थिती बघून शोध मोहीम सुरू केली आहे। मात्र सायंकाळपर्यंत या विहिरीत पेट्रोल डिझेल कुठून आले हे समजलेच नाही। मात्र पेट्रोलियम कंपनीच्या पाईपलाईन लिकेजमुळेच माझ्या विहिरीत इंधन उतरले आहे आणि यामुळे माझे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे असा दावा चव्हाण म्हणजे जे विहिरीचे मालक आहे संपत चव्हाण यांनी केला आहे। काय उतरला, किती पाणी होतं ना, आता काय कशामुळे ते माझं संपत यशवंत चव्हाण अनकवाडे विहिरीमध्ये पेट्रोल डिझेल उतरलेलं आहे, त्याच्यामुळे पाणी बेकामी झालेलं आहे। ते पाणी पेट्रोल डिझेल इतकं उतरलेलं आहे का ते विहिरीच्या म्हणजे जनावरांच्या कामी नाही, माणसाच्या पिण्याच्या कामी नाही आणि आमची खूप मोठी नुकसान झालेली आहे। कशामुळे उतरला म्हणजे ते त्याची पाईपलाईन कुठेतरी लीक झालेली, ते लिकीमुळे ते पाणी आपल्या विहिरीत उतरलेलं आहे। तुमच्या शेताजवळ विहिरीजवळ पाईपलाईन जाते? पाईपलाईन गेलेली। हा, कोणत्या कंपनीची? ही BPCL। मग काय मागणी केली तुम्ही, तक्रार केली का कंपनीकडे? हा, तक्रार केली, आमची भरपाई देण्यात यावी, पाणी नाही, जनावरांची चारा पाण्याचे हाल झालेले, भरपाई देण्यात यावी, त्यांची विहीर दुसरी खणण्यात यावी, कारण या विहिरीला 2-3 महिने पाणी सारखं चालणार आहे त्यांचं, त्याच्यामुळे ते पाणी कामातच येणार नाही। काय म्हणणं आलं त्यांचं? ते हा करू असं म्हणते दिसतं। तर पेट्रोल कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सुरुवातीला विहिरीची तपासणी करून विहिरीत उतरलेले पेट्रोल डिझेल त्यांच्या व्हॅक्यूम गाडीद्वारे काढून घेण्यात आले। यानंतर पाईपलाईन व विहिरीच्या आजूबाजूला JCB द्वारे 10 फूट खोल खड्डे खोदून खरोखर पाईपलाईन लिकेज आहे का व असेल तर कोणत्या दिशेने पेट्रोल डिझेल विहिरीत झिरपले याचा तपास भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून करण्यात येत आहे। जर आमच्या पाईपलाईन लिकेजमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर आम्ही नुकसान भरपाई देऊ असे कंपनीचे अधिकाऱ्यांच्या तर्फे सांगण्यात आले आहे। मात्र भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल डिझेलच्या पाईपलाईनमुळेच माझ्या विहिरीत पेट्रोल डिझेल उतरले आणि त्यामुळे कंपनीला मला भरपाई द्यावी लागेल अशी मागणी विहिरीचे मालक संपत चव्हाण यांनी केली आहे। मनमाडवरून आवेश कुरेशी, विकास समाचार।